श्रीकृष्ण म्हणतात, कधीही कोणाला फसवू नका आणि तसे करून समाधान मानू नका. कारण जेव्हा नशीब घाला घालते तेव्हा ते केवळ शरीरावरच हल्ला करत नाही, तर आत्म्याला खोलवर जखम करते. जो आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना धोका देतो तो विसरतो की जीवन एक चक्र आहे. आज तुम्ही कोणासोबत जे कराल तेच उद्या तुमच्या सोबत घडेल. म्हणून आपली कर्मे शुद्ध ठेवा आणि सत्याच्या मार्गावर चाला, कारण शेवटी तोच मार्ग तुम्हाला खऱ्या सुखाकडे घेऊन जाईल. आपली कर्मे अशी बनवा की जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटावा की तुम्ही योग्य मार्ग निवडला होता. श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही तुमचे नशीब स्वतः लिहू शकता, आणि जर तुमच्यात ते लिहिण्याचे धैर्य नसेल तर परिस्थिती तुमच्या जीवनाला तिच्या गरजेनुसार लिहील, मग तुम्हाला कितीही वेदना होत. आज तुम्ही जे अनुभवत आहात ते पूर्वीही घडले आहे. जीवन हे निर्णयांचे फळ आहे, पण तुमचे निर्णय त्याला कोणत्या दिशेने घेऊन जातील हे पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून आहे. ज्या दिवशी तुम्ही तुमचे मन बदलाल त्याच दिवशी तुमचे जीवनही बदलेल. जीवनात आपण अनेकदा इतरांकडे जे आहे त्याला सहजपणे गृहीत धरतो, पण देवाने आपल्याला जे दिले आहे ते पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मिळवलेल्या गोष्टींचे महत्त्व ओळखत नाही, जोपर्यंत तुम्ही त्यांची प्रशंसा करत नाही, तोपर्यंत असमाधान तुमचा सोबती राहील. त्याची प्रशंसा करा आणि आपला मार्ग निवडा. जे आपल्या प्रियजनांशी कपट करतात त्यांनी हे विसरू नये की हुशारी केवळ तोपर्यंतच चालते जोपर्यंत नशीब आणि देव साथ देतो. मला तो माणूस कळत नाही जो फक्त दुःखात देवाची आठवण काढतो आणि सुखात त्याला विसरून जातो. तुम्ही कितीही बुद्धिमान झालात तरी हे खरे आहे की जेव्हा प्रेम आणि मैत्रीमध्ये तिसरी व्यक्ती येते तेव्हा फरक निश्चितपणे पडतो. जर नाते पवित्र असेल तर त्यात फक्त विश्वास आणि समर्पणाला जागा असते, संशय आणि फसवणुकीला नाही. आभारी रहा की जीवनाने तुम्हाला फसवणाऱ्यांमध्ये नाही तर फसवल्या गेल्यांमध्ये ठेवले आहे. कारण फसवणूक करणे एका क्षणाचे काम आहे, ते तुम्हाला विजय मिळवून देऊ शकते, पण सत्य नेहमीच जिंकते. अनुभव आपल्याला सांगतो की नात्यांमध्ये एक संतुलित अंतर आवश्यक आहे, कारण जास्त जवळीक अनेकदा दुःख देते. जेव्हा कोणी तुमचे महत्त्व समजून घेणं थांबवते, जर दुर्लक्ष करणे ही त्यांची सवय बनली असेल तर अनोळखी होणेच चांगले. लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाच्या मार्गावर एकटाच असतो, पण जसजसा तो जगाशी जुळवून घेऊ लागतो, जसजसे त्याला सत्य समजू लागते, तसतसा तो आणखी एकटा होत जातो. म्हणून एकटे चालण्याची ताकद विकसित करा आणि घाबरू नका, कारण कोणाच्या जाण्याने आयुष्य थांबत नाही. कधीही कोणत्याही ठिकाणी इतका वेळ थांबू नका की ती तुमची ओळख बनेल, आणि कधीही त्या व्यक्तीवर इतके अवलंबून राहू नका ज्यावर तुमचा आनंद अवलंबून आहे. आत्मनिर्भरता ही जीवनातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तुमच्यामध्ये शक्ती आहे. जग बदलत राहील, माणसे बदलतील, पण जर तुम्ही तुमच्या आत स्थिरता आणि संयम ठेवला तर कोणत्याही बदलाची तुम्हाला भीती वाटणार नाही. आपले नशीब स्वतः निवडा, ते घडवा, कारण ते तुमच्याच कर्मांचे फळ आहे. आपले विचार उच्च ठेवा, आपले हृदय शुद्ध ठेवा आणि आपल्या कर्मांना सत्याच्या मार्गावर घेऊन चला. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्हाला वाटते की वरची शक्ती, दैवी शक्ती फक्त तुमच्यावर अन्याय करत आहे, पण सत्य हे आहे की प्रत्येक फुलाचा सुगंध घेण्यापूर्वी आधी काट्यांचे टोचणे सहन करावे लागते. अडचणी फक्त तुम्हाला खाली खेचण्यासाठी येत नाहीत, तर त्या तुम्हाला आतून मजबूत करण्यासाठी येतात. कारण जीवनात सर्वात जास्त वेदना तेच देतात ज्यांना आपण आपले म्हणतो. हे दुःखद आहे की अनोळखी व्यक्ती कधी कधी समोरून हल्ला करत नाहीत, पण आपलीच माणसे पाठीमागून नाही तर डोळ्यात डोळे घालून घाव घालतात. पण हे विसरू नका की प्रत्येक परीक्षा तुम्हाला तुमच्या आत दडलेल्या शक्तीची जाणीव करून देते. ज्या दिवशी तुम्ही हे सत्य स्वीकाराल त्या दिवसापासून कोणताही आघात तुम्हाला तोडू शकणार नाही. कोणासाठीही हे करणे कठीण आहे. देवाला प्रार्थना करा की जे कठीण होते ते विसरणे तुम्हाला सोपे जावे. पण हेही तितकेच खरे आहे की जर कोणाला तुमच्या आयुष्यात राहायचे नसेल तर त्याला जबरदस्तीने थांबवणे व्यर्थ आहे. त्यांची काळजी घ्या जे तुमच्या शिवायही तुमची काळजी करतात. खऱ्या नात्यांची ओळख ही आहे की ते तुमची प्रशंसा करतात तेव्हाही जेव्हा तुम्ही त्यांना गमावण्यास घाबरत असता. आजकाल लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी खोटे आणि खरे दोन्हीचा वापर करतात. म्हणून आपले लक्ष फक्त त्या लोकांवर केंद्रित करा जे विनाअट तुमच्या सोबत आहेत.
आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी हजारो मैलांचा प्रवास करावा लागतो. गोष्टी एका लहान पावलाने सुरू होतात. जी कामे अवघड वाटतात ती सोपी होण्याआधीच सुरू करा आणि महान गोष्टी लहान प्रयत्नांतूनच सुरू होतात. जे नेहमी आपल्या मजबुरीबद्दल तक्रार करत राहतात ते अनेकदा आपल्या आंतरिक सत्यापासून दूर पळतात. सत्य हे आहे की जर तुम्हाला तुमची स्वप्न साकार करायची असतील तर तुम्हाला तुमच्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी लागेल. दुसऱ्यांवर दोष टाकल्याने काहीही बदलत नाही, तर संपूर्ण आयुष्य स्वतःला सुधारण्यावर अवलंबून असते. जर कोणी स्वतःला बदलले तर जग बदलू शकते. आधी आपले मन रिकामे करा. त्या मनाकडून शिका जे शंका, भीती आणि क्रोधाने भरलेले आहे. त्याला कधीही शांती मिळणार नाही. जो तुमच्यातील नकारात्मकता दूर करू शकतो आणि स्वतःला खऱ्या ज्ञानाने भरू शकतो त्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतःला समजाल तेव्हा तुम्ही या जगालाही समजू लागाल. म्हणून परिस्थितीला घाबरण्याऐवजी त्यांना स्वीकारा आणि पुढे जा. पडणे हा गुन्हा नाही, पण पडल्यानंतर उठण्याचा प्रयत्न न करणे हा गुन्हा आहे. जीवनातील सर्वात मोठी चूक म्हणजे धाडस न करणे. तोच पुढे जातो जो प्रत्येक अडचणीला आव्हान देतो आणि समज व धैर्याने स्वीकारतो. श्रीकृष्ण म्हणतात, तो आपल्या मार्गावर पुढे जातो. जोपर्यंत प्रकाश आहे तोपर्यंत प्रत्येक जण सोबत असतो, पण अंधार होताच बहुतेक लोक निघून जातात. हा जगाचा स्वभाव आहे. जे तुमच्या सोबत आहेत ते नेहमीच तुमच्या सोबत राहतील असे मानणे ही तुमची चूक ठरेल. माणूस दोन कारणांमुळे खूप बदलतो. एकतर कोणीतरी खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यात येते किंवा कोणीतरी खूप खास व्यक्ती त्याच्या आयुष्यातून निघून जाते. बदल अटळ आहे, पण प्रत्येक बदल तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला मजबूत करण्यासाठी येतो. जीवनात तुटलेला विश्वास आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. म्हणून नात्यांना वेळेनुसार जपा आणि खऱ्या नात्यांची काळजी घ्यायला शिका. नात्यांमध्ये स्नेह देणे आवश्यक आहे, कारण कोणास ठाऊक उद्या तुमच्याकडे वेळ असेल पण ती नाती नसतील. सर्वात मोठी वेदना तेव्हा होते जेव्हा कोणीतरी तुमच्याशी खोटे बोलत असते आणि तुम्हाला आधीच सत्य माहीत असते. तुम्ही जाणता की सत्यापासून दूर राहणे, त्यापासून पळ काढणे हा मानवी स्वभाव आहे, पण सत्य कधीही लपवता येत नाही. निसर्गाचे नियम थांबवणे अशक्य आहे, पण माणूस अनेकदा त्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो ज्या त्याच्या हातात नाहीत. जे आज मोठे आहेत तेही कधीतरी लहान होते आणि जे आज सर्वात खाली आहेत ते उद्या वर येऊ शकतात. हेच काळाचं चक्र आहे. या जगात चांगल्या दिसण्याला महत्व नाही, तर चांगल्या स्वभावाला महत्व आहे. कारण देखावा वेळेनुसार बदलतो, पण स्वभाव कधीच बदलत नाही. जर कोणाला तुमच्या सोबत राहायचे नसेल तर त्याला बांधून ठेवू नका. जी नाते आपल्यावर लादली जातात ती कधीच शांततापूर्ण नसतात. स्वतःला वेळ देणे तितकेच महत्वाचे आहे जितके दुसऱ्या प्रिय व्यक्तीला आपला वेळ देणे. तुमची प्राथमिकता आधी तुम्ही असायला हवी. तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विकासासाठी स्वतःची आठवण ठेवायला हवी. स्वतःला आठवण करून देत राहा की तुम्ही या जगात एक महान व्यक्ती आहात. तुम्ही इथे एका उद्देशाने आला आहात. लहान वेदना आणि अडचणींना तुमचा संकल्प कमकुवत करू देऊ नका. तुमच्यात यश मिळवण्याची क्षमता आहे. तुम्हाला जीवनात यश निर्माण करावे लागेल. ते केवळ वेळ देण्याने नाही तर योग्य वेळ साधल्याने मिळते. जो व्यक्ती आपल्या वेळेचा सदुपयोग करतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. फसवणूक होणे शक्य नाही. ती तुमची निवड आणि विश्वास आहे, ज्याच्या परिणामी तुम्ही ते तुमच्या कर्माने मिळवले आहे. म्हणून तुमच्या जीवनातील प्रत्येक नाते, प्रत्येक संधी आणि प्रत्येक क्षणाला काळजीपूर्वक हाताळा. जेव्हा तुमचा हेतू स्पष्ट असेल आणि तुमची कर्मे प्रामाणिक असतील तेव्हा तुम्हाला कोणत्याही परिणामाची भीती वाटणार नाही. या जगात काहीही कायम नाही, पण तुमची चांगुलपणा, तुमचे सत्य आणि तुमचा संयम तुम्हाला अमर बनवू शकतात. श्रीकृष्ण म्हणतात, हट्टी बनायला शिका, पण तुमच्या ध्येयाप्रती नाही, अहंकाराप्रती नाही. यश एकाच प्रयत्नात मिळत नाही, तर तुम्हाला प्रयत्न करत राहावे लागते. आणि जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करत राहाल तोपर्यंत तुमच्या जिंकण्याची शक्यता कायम राहते. जो व्यक्ती फक्त हरतो तो स्वतःला पराभूतच पाहतो आणि अपयशाला आमंत्रण देतो. तर विजेता तो असतो जो फक्त आपल्या विजयावर लक्ष केंद्रित करतो.
यश आणि अपयश हा केवळ विचारांचा खेळ आहे. जो आपल्या मनात हार मानतो तो खरोखरच हरतो. म्हणून आपली विचारसरणी उन्नत करा आणि प्रत्येक पाऊल आत्मविश्वासाने भरा. सन्मान त्याच लोकांना मिळतो ज्यांच्याकडे आत्मसन्मान असतो. ज्या व्यक्तीला स्वतःबद्दल आदर नसतो तो इतरांना सन्मान देऊ शकत नाही. कोणत्याही गोष्टीचे खरे मूल्य ते मिळवण्यात असते, पण एका व्यक्तीचे खरे मूल्य तेव्हा कळते जेव्हा त्याला ओळखले जाते, जेव्हा तो स्वतःला समजू लागतो. जो व्यक्ती आपल्या क्षमता ओळखत नाही तो स्वतःला मर्यादित करत आहे आणि कासवाप्रमाणे आपल्या संकुचित जगात कैद आहे. जर एखाद्याकडे पैसा असेल तर तो जगायला लागतो, पण जर तुमच्याकडे त्याचा उपयोग करण्याची बुद्धी नसेल तर तो कितीही कमावला तरी शेवटी तो गमावेल. जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रेरित करत नाही तोपर्यंत जगात कोणीही तुमचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवू शकत नाही. प्रेरणा हीच खरी शक्ती आहे. जर कोणी खऱ्या प्रयत्नांसाठी तयार असेल तर देव सुद्धा त्याचा मार्ग मोकळा करतो. तुमच्या जीवनात जितके शक्य असेल तितके प्रेम द्या. साधेपणा आणि सत्याचा स्वीकार करा. देखावा आणि कृत्रिमतेपासून दूर राहा. आपण देवाने बनवलेले आहोत, जगाला कोणत्याही कृत्रिम यंत्राने बनवलेले नाही. जे हुशार बनण्याचा प्रयत्न करतात ते कधीही खरे सुख मिळवू शकत नाहीत. तुम्ही जितक्या सन्मानास पात्र आहात तितकाच सन्मान द्या. जास्त सन्मान दिल्याने सन्मान कमी होऊ नये. कधी कधी लोक तुमच्या डोक्यावर चढतात आणि तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेऊ लागतात. विचार न करता आपले शब्द योग्यरित्या निवडा. काहीही बोलण्यापूर्वी विचार करणे चांगले. जीवनातील अनेक भांडणे केवळ योग्य शब्द बोलून शांततेने संपवली जाऊ शकतात. तुमच्याकडे खर्च करण्यासाठी खूप वेळ होता, थोडेसे प्रेम होते आणि थोडेसे तुम्ही स्वतः होता, पण ज्यांना तुम्ही हे सर्व दिले ते समजू शकले नाहीत. मी जीवनातून शिकलो आहे की जर तुम्ही चिंतेत जगलात तर तुम्ही स्वतःच जळाल आणि निश्चिंत राहिलात तर जग तुमच्यावर जळेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी की कोणीही तुम्हाला लहान वाटायला लावू शकत नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः त्याची परवानगी देत नाही. हा जगाचा नियम आहे की मेहनतीशिवाय काहीही मिळत नाही. जो व्यक्ती चिकाटीने ध्येयाकडे काम करतो तो केवळ आपले इच्छित यश मिळवत नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाने इतरांनाही प्रेरित करतो. श्रीकृष्ण म्हणतात की तुमचे विचार आणि भावना केवळ तुमच्या स्वतःच्या आहेत. तुम्हाला जे खरोखर वाटते ते व्यक्त करा, पण प्रत्येकासमोर आपले मन उघडणे योग्य नाही. कारण काही लोक फक्त पाने उलटतात, विचारांचा खोल अर्थ समजत नाहीत. आठवणींचे धुके, चहाचा एक घोट आणि तुम्ही. तुमच्या विचारांनी सुरुवातीला हे सर्व प्रेरित केले होते, पण कालांतराने केवळ शिस्त आणि चिकाटीच तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. रक्षकाचा मार्ग प्रेरणेने नाही तर सतत प्रयत्न आणि आत्मनियंत्रणाने मिळतो. नात्यांचे क्षेत्र मोठे विचित्र आहे. लोक त्याची लांबी आणि रुंदी मोजतात, पण त्यात खोलवर पाहण्याचा प्रयत्न करत नाहीत. जोपर्यंत खोली समजत नाही तोपर्यंत नाते केवळ वरवरचे राहील. इतकी इच्छा करू नका की तुमच्या अपेक्षा भंग पावतील. या जगात लोक तुमचे हृदय तोडू शकतात, म्हणून कमी प्रेम करा आणि जास्त स्नेह वाटा. जोपर्यंत तुम्ही त्यांच्यासाठी उपयुक्त आहात तोपर्यंत ते तुमच्यासोबत राहील. म्हणून आपले प्रेम आणि स्नेह तिथेच द्या जिथे त्याचे महत्व आहे. हे समजले पाहिजे की या जगात सर्वात मोठे नुकसान 3 गोष्टींचे होते: हृदय, झोप आणि विश्वास. हे ते लोक आहेत ज्यांना जीवनात सर्वात जास्त त्रास होतो. तुम्हाला फक्त 2च खरे सोबती मिळतील, एक आरशात आणि दुसरा तुमच्या सावलीत. आरसा कधीही तुम्हाला खोटे दाखवणार नाही आणि सावली कधीही तुमची साथ सोडणार नाही, मग कितीही अंधार असो. जर मार्गाची भीती वाटत असेल तर समजून घ्या की रस्त्याच्या शेवटी मोठे यश नाही, तिथे फक्त एक भीती तुमची वाट पाहत आहे. हा एक भ्रम आहे आणि जो यावर मात करू शकतो तोच आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो. एकटे असणे आणि आपले दुःख एकट्याने सहन करणे ही एक अशी वेदना आहे जी माणसाला आतून सहन करावी लागते आणि ती तुम्हाला खूप मजबूत बनवते. लोक अनेकदा म्हणतात की त्यांच्याकडे वेळ नाही, पण सत्य हे आहे की वेळ त्यालाच दिला जातो ज्याला ते महत्व देतात. बाकी सर्व कारणे असतात. जेव्हा वेदना आपल्या टोकाला पोहोचते तेव्हा माणूस रडत नाही तर शांत होतो आणि हीच शांतता त्याला पूर्वीपेक्षा जास्त अस्वस्थ करते. प्रेम तुम्हाला या जगात मजबूत बनवते. बरेच लोक प्रेम करतात, पण खरे प्रेम तेच आहे जे निस्वार्थ आहे, जे बंधनांपासून मुक्त आहे आणि जे मिळवण्याच्या इच्छेने नाही तर देण्याच्या भावनेने केले जाते.
आपली शक्ती ओळखा, आपल्या आत्म्याचा आवाज ऐका आणि आपल्या जीवनाला त्या दिशेने घेऊन चला जी तुमचा खरा आनंद आणि शांती वाढवेल. जो व्यक्ती स्वतःवर प्रेम करतो तो आपली आंतरिक शक्ती जागृत करतो. कोणतीही अडचण अशक्य नाही. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक दुःखानंतर सुख येते हे निश्चित आहे. म्हणून आपल्या मार्गावर टिकून राहा आणि विश्वास ठेवा की वेळ नक्कीच तुमची असेल. श्रीकृष्ण म्हणतात की जीवन तुमच्या बाजूने बदलेल. शिस्त आणि वेळेचे महत्त्व समजून घेणे ही खऱ्या प्रगतीचा आधार आहे. जर आपण एकाच विनोदावर तो वारंवार ऐकल्यानंतर हसू शकत नाही तर एकाच दुःखाची वारंवार आठवण करून त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही. कारण दुःख फक्त तोपर्यंतच दुःख असतात जोपर्यंत आपण त्यांना आपल्या विचारात ठेवतो. जर तुम्ही वारंवार दुःखांना जागा देत राहिलात, जर तुम्ही त्यांना घोळवत राहिलात तर ते तुमच्या मनावर ताबा मिळवतील आणि जीवनात नकारात्मकता वाढत जाईल. त्याला जागा देऊ नका, तर त्याला समजून घ्या आणि त्यातून शिका आणि पुढे जा. जे वाईट काळात तुमच्यासोबत उभे राहतात तेच खरे सोबती आहेत. जे वाईट काळात तुम्हाला सोडून जातात ते कधी तुमचे आपले होतेच नाहीत. कठीण काळ केवळ संघर्षच आणत नाही, तर तो हेही दाखवतो की तुमच्यासोबत कोण आहे, कोण खऱ्या मनाने उभा आहे आणि कोण फक्त संधी साधू आहे. ही जीवनातील नात्यांची सर्वात मोठी परीक्षा आहे. जे केवळ सोयीसाठी आणि फायद्यासाठी तुमच्या सोबत आहेत ते कोणत्याही आव्हानात्मक परिस्थितीत तुम्हाला सोडून देतील, पण जे तुमची काळजी करतात ते प्रत्येक परिस्थितीत तुमच्या सोबत उभे राहतील. आपले जीवन खऱ्या नात्यांसोबत पुढे न्या, संघर्षांना सामोरे जा आणि नकारात्मक मानसिकता असलेल्या लोकांपासून दूर राहा. जो व्यक्ती आपला वेळ आणि ऊर्जा इतरांना देतो तो स्वतःला जीवनावर लक्ष केंद्रित करण्यापासून वंचित ठेवतो आणि आपल्या जीवनात काहीही मोठे करू शकत नाही. म्हणून आपल्या मार्गावर आणि आपल्या स्वप्नांवर लक्ष केंद्रित करा. विचलित न होता स्वतःला घडवा आणि आपली ध्येये साध्य करा. सेवा करणारे हात वेद मंत्रांचा जप करणाऱ्या ओठांपेक्षा श्रेष्ठ आहेत. कर्म आणि सेवा शुद्ध आणि वास्तविक आहेत. धैर्य हा प्रत्येक व्यक्तीमधील भक्तीचा एक प्रकार आहे. ज्यांच्याकडे हा गुण असतो ते परस्पर संबंधांमध्ये निश्चितपणे यशस्वी होतात. ते काळजी आणि आदरास पात्र असतात. जर एखादी व्यक्ती स्वार्थी कारणांसाठी तुमच्या सोबत असेल आणि ती तुमच्या सोबत फक्त तोपर्यंतच असेल जोपर्यंत तिचा फायदा होत आहे, तर ते खरे नाते नाही. नाती ओळखायला शिका आणि त्यांचा योग्य वापर करा. तुमच्या जीवनात फक्त त्याच लोकांना जागा द्या जे तुमच्यासाठी विना अट प्रेम आणि आदराने उभे आहेत. अडचणी आपल्याला पाडण्यासाठी येत नाहीत, तर त्या आपल्याला उचलण्यासाठी येतात. हेच जीवनाचे सत्य आहे. जो व्यक्ती आपल्या संघर्षातून पळ काढतो तो कधीही पुढे जाऊ शकत नाही. जर तुम्हाला सत्य आणि न्यायासाठी बोलण्याची गरज असेल तर कोणत्याही परिस्थितीत शांत राहू नये. आपला आवाज ठेवण्यात कोणतीही कमजोरी नाही जेव्हा तो न्यायाच्या बाजूने असेल तेव्हा. वेळ आणि स्थळ लक्षात घेऊन सत्य स्वीकारा आणि बोलायला तयार राहा. धाडसच तुम्हाला वेगळे बनवते. आपल्या आतली शक्ती आणि आत्मविश्वास ओळखा. जागे व्हा आणि आपली कर्मे महान बनवा. आपल्या वेळेचा योग्य वापर हीच ती गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल. जेव्हा तुम्ही तुमचे मन केंद्रित कराल, स्वतःला शिस्त लावाल आणि आपले विचार नकारात्मकतेपासून मुक्त कराल, तेव्हा जीवन खऱ्या शांतीने आणि यशाने भरून जाईल. श्रीकृष्ण म्हणतात, इकडे तिकडे विचार करू नका, चालत राहा. जग हेच तुमचे कार्यक्षेत्र आहे. जग तुमचे देणेकरी नाही आणि त्याला तुमच्याकडून काहीही नको आहे. हे केवळ कर्माचे एक व्यासपीठ आहे जिथे जो देतो त्यालाच परत मिळते. जर तुम्हाला वाटत असेल की जग तुमच्यासाठी काहीतरी खास करते तर तो एक भ्रम आहे. खऱ्या प्रेमाचा अनुभव फक्त देवाकडूनच घेतला जाऊ शकतो, कारण प्रत्येक नाते कोणत्या ना कोणत्या स्वार्थी हेतूवर अवलंबून असते. प्रत्येक व्यक्तीला हे जाणवते की या जगात देवाला सोडून काहीही कायमस्वरूपी नाही. एकमेव प्रेम जे बिनशर्त आहे ते तुमच्यासोबत शेवटच्या क्षणापर्यंत राहते. तुम्ही त्याची आठवण ठेवा किंवा न ठेवा. माणसाला फक्त आपल्या आतली इच्छाशक्ती जागृत करण्याची गरज असते, मग अंधारातही मार्ग दिसू लागतो. जो व्यक्ती आपल्या ध्येयाकडे दृढतेने वाटचाल करतो त्याला अडचणी थांबवू शकत नाहीत. वादळात फक्त झाडे पडतात, पण नजरेतून पडायला कोणताही ऋतू नसतो. जे काही घडते ते कोणत्या ना कोणत्या कारणाने घडते. प्रत्येक वियोग आणि प्रत्येक अंतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे असते.
प्रत्येक सुटलेली गोष्ट केवळ एक योगायोग नाही, तर तुमच्या आत्मविकासासाठी असते. जीवनात जे काही येते ते एक संदेश घेऊन येते, आपल्याला काहीतरी देण्यासाठी येते आणि काहीतरी शिकवून निघून जाते. म्हणूनच मोह मायेत अडकून सत्यापासून दूर राहू नका. जेव्हा एखादे नाते तुटते, एखादी प्रिय व्यक्ती दूर जाते किंवा एखादी संधी हातातून निसटते, तेव्हा मनात पहिला प्रश्न हाच येतो, अखे का? माझ्यासोबतच असे का झाले? ही व्यक्ती का निघून गेली? मी या संधीपासून वंचित का राहिलो? पण जेव्हा आपण खोलवर विचार करतो तेव्हा समजते की प्रत्येक दुरावा आपल्यासोबत कोणता ना कोणता धडा घेऊन येतो. समजा कोणी तुमचा खूप चांगला मित्र होता, ज्याला तुम्ही मनापासून मानले, पण काही कारणास्तव तो तुमच्यापासून दूर झाला. तुम्हाला दुःख आणि पोकळी जाणवेल, पण कालांतराने तुम्हाला जाणवेल की त्याच्या जाण्याने तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूत बनवले आहे. त्याने शिकवले की खरी नाती तीच आहेत जी वेळेच्या कसोटीवर खरी उतरतात, जी परीक्षेत टिकतात आणि जी टिकत नाहीत ती सुटून जातात. पहा, महाभारतात अर्जुन आपल्याच नातेवाईकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी सुरुवातीला कमजोर पडला होता. त्याचे गुरु द्रोणाचार्य, ज्यांच्याकडून त्याने धनुर्विद्या शिकली होती, भीष्म पितामह, जे नेहमी त्याचे रक्षण करत होते, आता त्याचे शत्रू बनून समोर उभे होते. अर्जुन हा वियोग सहन करू शकत नव्हता, पण श्रीकृष्णाने त्याला समजावले की हा सर्व संसाराचा नियम आहे. जो सत्याच्या मार्गावर आहे त्याला कधी कधी आपल्या माणसांपासून दूर व्हावेच लागते. जेव्हा एखादे नाते संपते तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुमचा प्रवास संपला, तर याचा अर्थ असा आहे की आता तुम्हाला एका नवीन समजुतीने पुढे जायचे आहे. जेव्हा एखादी संधी हातातून निसटते तेव्हा याचा अर्थ असा नाही की तुम्ही अपात्र होता, तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यासाठी कोणता तरी चांगला मार्ग वाट पाहत आहे. दुराव्याचा सर्वात मोठा धडा हा आहे की तो आपल्याला आत्मनिर्भर बनवतो. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीशिवाय जगायला शिकतो तेव्हा आपल्याला आपल्या आंतरिक शक्तीची जाणीव होते. जसा एक पक्षी आपले घरटे तोपर्यंत सोडत नाही जोपर्यंत हवा त्याला भाग पाडत नाही, पण जेव्हा तो उडून जातो तेव्हा त्याला समजते की आकाश किती विशाल आहे आणि त्याचे पंख किती उंचीपर्यंत पोहोचू शकतात. म्हणून जीवनात जेव्हाही कोणी दूर जाईल, कोणतेही नाते संपेल किंवा कोणतीही संधी हातातून निसटेल, तेव्हा दुखी होण्याऐवजी हा विचार करा की आपण यातून काय शिकलो. जेव्हा तुम्ही हा प्रश्न कराल तेव्हा प्रत्येक वियोगात तुम्हाला एक नवीन तुम्ही सापडाल आणि श्रीकृष्णाची शिकवण तुम्हाला मार्ग दाखवेल. श्रीकृष्ण म्हणतात, जो निघून गेला त्याला धरून बसू नका, कारण जे तुमचे आहे ते कोणत्याही परिस्थितीत तुमच्यापासून दूर जाणार नाही, आणि जे तुमचे नाही ते कितीही जवळ असले तरी एक दिवस दूर जाणारच आहे. जे घडून गेले त्यावर शोक करू नका आणि जे येणार आहे त्याची चिंता करू नका. जीवनाचा प्रत्येक क्षण तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. भूतकाळ तुम्हाला खाली पाडण्यासाठी नाही, तर तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी घडला होता. जर तुम्ही तुमच्या जुन्या वेदनांनाच धरून राहिलात तर नवीन शक्यतांना कसे पाहू शकाल? प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक अशी वेळ येते जेव्हा तो तुटून जातो, हिम्मत हरतो आणि असे वाटते की आता काहीही चांगले होऊ शकत नाही. पण जेव्हा तो थोडे मागे वळून पाहतो तेव्हा त्याला जाणवते की त्याच अडचणी, तोच कठीण काळ आज त्याची सर्वात मोठी ताकद बनला आहे. विचार करा, लोखंडाचा एक तुकडा जेव्हा सामान्य असतो तेव्हा त्याची कोणतीही विशेष ओळख नसते, पण जेव्हा त्याला आगीत तापवले जाते, हातोड्याने मारले जाते आणि आकार दिला जातो तेव्हा जाऊन एक मजबूत तलवार बनते. त्याचप्रमाणे जीवनातील संघर्ष आपल्याला आतून इतके मजबूत बनवतात की आपण भविष्यात येणाऱ्या कोणत्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी तयार होतो. जर तुम्ही तुमचे जीवन पाहिले तर असे अनेक प्रसंग आले असतील जेव्हा तुम्ही विचार केला होतात की आता काहीही उरले नाही, मी हरलो, पण काही काळानंतर तोच अनुभव तुमच्यासाठी सर्वात मोठी शिकवण बनला. कोणी जवळचे दुरावले, परीक्षेत अपयश आले, कोणत्या मित्राने साथ सोडली किंवा एखादे स्वप्न पूर्ण झाले नाही, त्यावेळी हे सर्व किती वेदनादायक वाटले होते. पण आज जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा समजते की त्या अनुभवाने तुम्हाला अधिक मेहनत करायला शिकवले, तुमच्या विचारांना परिपक्व बनवले आणि जीवनाप्रती तुम्हाला अधिक समजूतदार बनवले.
महाभारताकडे पहा. जेव्हा पांडवांना कपटाने जुगारात सर्व काही हरवून वनवासात जावे लागले, तेव्हा ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी आपत्ती होती. पण तोच वनवास, तोच कठीण काळ होता ज्याने त्यांना सहनशील बनवले, त्यांची रणनीती सुधारली आणि धैर्य ठेवायला शिकवले. जर तो काळ आला नसता तर कदाचित त्यांना जीवनाची इतकी खोल समज मिळाली नसती. त्याचप्रमाणे जेव्हाही तुमच्या समोर कोणतीही अडचण येईल तेव्हा तिला आपल्यावर ओझे बनू देऊ नका. जे घडून गेले आहे त्याला आपली कमजोरी बनवू नका, तर त्यातून शिकून स्वतःला इतके मजबूत बनवा की भविष्यात जेव्हा कोणतीही कठीण परिस्थिती येईल तेव्हा तुम्ही तिला सहज पार करू शकाल. लक्षात ठेवा, वेळ नेहमी पुढे सरकते. कोणतीही वेदना कायम नसते, पण जो व्यक्ती सर्व अडचणींना सोबत घेऊन पुढे जातो त्याला जीवनात यश आणि शांती दोन्ही मिळते. श्रीकृष्ण म्हणतात, वेळ अनंत आहे, ती कोणासाठीही थांबत नाही. जो व्यक्ती जीवनात तिचा प्रवाह समजून घेतो तो कधीही पश्चाताप आणि दुःखात बुडत नाही. जसे नदीचे पाणी सतत वाहत राहते तसेच जीवनही चालत राहते. जे घडून गेले त्यावर रडण्याने काहीही बदलत नाही, पण जे येत आहे त्यावर लक्ष देऊन त्याला सर्वश्रेष्ठ बनवणे हीच खरी बुद्धिमानी आहे. आपण अनेकदा जीवनात अशा परिस्थितीत अडकतो जिथे आपल्याला वाटते की काश वेळ इथेच थांबली असती. कधी एखादा चांगला क्षण असतो, कधी एखादी प्रिय व्यक्ती सोबत असते, कधी एखादी संधी हाती लागते आणि कधी एखादी चूक आपल्याकडून होते जी आपल्याला पश्चातापात टाकते. पण वेळ काय आहे? वेळ आपल्या सततच्या प्रवाहात थांबत नाही, ती वाहत राहते. तर विचार करा, आपण का थांबावे? जेव्हा सूर्य मावळतो तेव्हा तो दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी उगवतो का? नाही, तो आपल्या दुसऱ्या दिवसाच्या प्रकाशाची तयारी करतो. जर सूर्य सुद्धा हा विचार करून थांबला की कालचा दिवस चांगला नव्हता तर जगत प्रकाश असेल का? नसेल. त्याचप्रमाणे जर आपणही आपल्या भूतकाळाचे ओझे घेऊन बसून राहिलो तर पुढे जाऊन नवीन शक्त्यांना कसे पाहू शकू? महाभारतात जेव्हा अर्जुनाला आपल्याच परिवाराविरुद्ध युद्ध करावे लागले तेव्हा तो भूतकाळाबद्दल विचार करू लागला. त्याने काय काय सोबत जगले आहे याचा विचार करून पुढे जाण्यास घाबरत होता. पण श्रीकृष्णाने त्याला समजावले की जे घडून गेले ते परत येणार नाही. जर त्याने आपल्या कर्तव्याचे, आपल्या धर्माचे पालन केले नाही तर त्याचे भविष्य अंधकारमय होईल. जेव्हा अर्जुनाला समजले की वेळ कोणासाठी थांबत नाही तेव्हा त्याने मोह त्यागला आणि आपल्या धर्माचे पालन करत तो पुढे गेला. त्याचप्रमाणे जीवनातही आपल्याला भूतकाळातील दुःख आणि पश्चातापात भिडून राहण्याऐवजी पुढे पाहायला हवे. जर एखादी चूक झाली असेल, एखादे दुःख मिळाले असेल तर ते सुधारण्याचा प्रयत्न करा, पण त्यातच बुडून जाऊ नका. जर कोणी निघून गेले असेल तर असे समजू नका की सर्व काही संपले, तर हे पहा की त्याच्या जाण्यानंतर जीवनात काय नवीन शिकायला मिळत आहे. वेळेचा सर्वात मोठा नियम हाच आहे की ती ना कोणासाठी थांबते ना कोणासाठी थांबते. पण जो व्यक्ती या वेळेसोबत बदलतो तो सत्याला समजतो आणि आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला मौल्यवान बनवतो. जे भूतकाळात हरवलेले राहतात ते आपला वर्तमानही गमावतात आणि जे पुढे जाऊन आपल्या भविष्याची योजना बनवतात तेच यशस्वी होतात. म्हणून जे घडून गेले त्याला एका धड्याप्रमाणे घ्या, पण त्याला घेऊन बसू नका. जीवन एक प्रवाह आहे आणि प्रवाहाबरोबर चालणे हाच खरा विवेक आहे. श्रीकृष्ण म्हणतात, जीवन एक विशाल शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येतो. जे लोक तुमच्या जीवनात आले आणि गेले, ज्यांनी तुम्हाला प्रेम दिले किंवा धोका दिला, ते सर्व तुम्हाला स्वतःला समजून घेण्याची आणि पारखण्याची शक्ती देण्यासाठीच होते. ते तुमची परीक्षा घेण्यासाठी आले होते. जर तुम्ही तुमच्या अनुभवातून शिकून पुढे जात नसाल तर तुम्ही स्वतःलाच थांबत आहात. जेव्हा जीवनात चांगल्या गोष्टी घडतात, चांगले अनुभव मिळतात, तेव्हा आपल्याला वाटते की जग किती सुंदर आहे, लोक किती चांगले आहेत आणि जीवन किती सोपे आहे. पण जेव्हा कोणी आपले, कोणी जवळचे आपल्याला धोका देते, साथ सोडते, तेव्हा आपल्याला समजते की प्रत्येक चमकणारी वस्तू सोने नसते. प्रत्येक अनुभव जीवनाचे सर्वात मोठे सत्य शिकवतो. विचार करा, एक शेतकरी शेतात बी पेरतो. तो न पारखता कोणतेही बी पेरेल का? नाही. त्याला वेळोवेळी तपासावे लागेल की कोणते रोप योग्य वाढत आहे आणि कोणते सुकत आहे. त्याला समजून घ्यावे लागेल की कोणती जमीन सुपीक आहे आणि कोणती नाही. अगदी त्याचप्रमाणे जेव्हा आपण जीवन जगतो,
लोकांशी भेटतो तेव्हा आपल्याला हळूहळू हे स्पष्ट होऊ लागते की कोण खरोखरच आपले आहेत आणि कोण केवळ स्वार्थी आहेत. पहा, महाभारतात जेव्हा पांडवांना कपटाने जुगारात हरवून वनवासात पाठवले गेले तेव्हा त्यांनी आपल्या आजूबाजूच्या लोकांना पारखले. त्यांना समजले की कोण त्यांचा खरा मित्र आहे आणि कोण केवळ सत्ता आणि लाभासाठी त्यांच्या सोबत होता. कृष्ण त्यांच्यासाठी नेहमी उभे राहिले, पण बरेच लोक जे आधी पांडवांच्या शक्तीमुळे मित्र बनले होते ते वनवासाच्या काळात हळूहळू बाजूला झाले. यातून पांडवांना ही शिकवण मिळाली की कठीण काळच खऱ्या आणि खोट्या नात्यांना वेगळे करतो. जीवनातही काही असेच घडते. जेव्हा सर्व काही चांगले चाललेले असते तेव्हा आपल्या आजूबाजूला खूप लोक असतात, पण जसा कठीण काळ येतो तसे अनेक लोक हळूहळू दूर होऊ लागतात. हा अनुभव कडू नक्कीच असतो, पण तो आपल्याला ताकद देतो. तो आपल्याला पारखायला शिकवतो की जे खरोखरच आपले आहेत ते कोणत्याही परिस्थितीत आपल्या सोबत राहतात आणि जे स्वार्थी आहेत ते कोणत्या ना कोणत्या बहाण्याने दूर जातात. जर कोणी तुम्हाला धोका दिला तर असे समजू नका की तुम्ही हरलात किंवा ही तुमची चूक होती. हा विचार करा की त्या व्यक्तीने तुम्हाला काय शिकवले. त्याने शिकवले की भविष्यात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही. जर जीवनात कधी कोणी तुम्हाला सोडून गेले तर असे समजू नका की तुम्ही एकटे राहिलात, तर हे समजा की ती व्यक्ती तुमच्या प्रवासाचा भाग नव्हती. सोन्यालाही शुद्ध करण्यासाठी आगीत टाकले जाते. जेव्हा ते आगीत जळते, तापते, तेव्हा त्याची सर्व अशुद्धता दूर होते आणि ते पूर्वीपेक्षा अधिक चमकू लागते. त्याचप्रमाणे जेव्हा आपण वाईट अनुभवातून जातो तेव्हा ते आपल्याला शुद्ध करते, आपल्याला मजबूत बनवते आणि आपल्याला जीवनात अधिक समजूतदार बनवते. जे काही अनुभव मिळतील, चांगले किंवा वाईट, त्यांना एक शिकवण म्हणून स्वीकारा. जर कोणी तुमच्या आयुष्यात टिकून राहिले तर त्याला आपले समजा. जर कोणी निघून गेले तर त्याला जाऊ द्या. पण प्रत्येक परिस्थितीतून शिका, कारण हाच जीवनाचा नियम आहे. जी व्यक्ती पारखायला शिकते ती कधीही वाईट संगतीत पडत नाही आणि कधीही फसत नाही. श्रीकृष्ण म्हणतात, जी व्यक्ती फक्त भूतकाळातच जगत राहते ती ना वर्तमानाचा आनंद घेऊ शकते ना आपले भविष्य घडवू शकते. भूतकाळ तुमच्या हातात नाही, पण हा जो क्षण तुमच्या समोर आहे तीच तुमची खरी ताकद आहे. म्हणून भूतकाळातून शिका, पण त्याला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आता विचार करा, जर एखादा मूर्तिकार एका जुन्या तुटलेल्या मूर्तीचे तुकडे जोडण्यातच आपला सर्व वेळ घालवत असेल आणि नवीन मूर्ती बनवण्याकडे लक्ष देत नसेल तर तो कधी काही नवीन बनवू शकेल का? नाही, कारण जे तुटले आहे त्याला पुन्हा पूर्वीसारखे बनवणे शक्य नाही. पण जर त्याने त्या अनुभवातून शिकून एक नवीन, पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि प्रभावी रचना केली तर तो यशस्वी होऊ शकतो. आपल्या सर्वांच्या जीवनात काहीतरी असे घडते जे आपल्याला आनंद देते आणि काहीतरी असे जे वेदना मागे सोडून जाते. कधी कधी आपण आपल्या जुन्या आठवणींमध्ये इतके गुंतून जातो की आपल्याला आपला आज सुद्धा धुसर वाटू लागतो. पण सत्य हे आहे की प्रत्येक काळ आपले एक वैशिष्ट्य घेऊन येतो. जर तुम्ही बालपणीचे दिवस आठवले तर ते निरागसतेने भरलेले होते. जग चांगले वाटत होते. पण जर आपण हाच विचार करत राहिलो की काश मी पुन्हा लहान झालो असतो तर तुम्ही तुमच्या सध्याच्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढू लागाल. कल्पना करा, एक शेतकरी आहे ज्याने आपल्या शेतात बी पेरले होते, पण काही कारणाने त्याचे पीक खराब झाले. आता जर तो रोज शेतावर जाऊन फक्त हाच विचार करत राहिला की माझे मागचे पीक किती चांगले होते आणि नवीन पीक पेरण्याचा काहीच प्रयत्न केला नाही तर त्याला पुन्हा चांगले पीक घेता येईल का? नाही. जीवन सुद्धा असेच आहे. जर आपण केवळ भूतकाळाची आठवण काढत राहिलो आणि वर्तमानात कर्म केले नाही तर आपले भविष्य ही बियांशिवायच्या शेतासारखेच राहून जाईल. वेळ एका वाहत्या नदीसारखी आहे. जर तुम्ही तिच्या काठावर बसून केवळ जुन्या पाण्याची आठवण काढत राहिलात तर तुम्हाला दिसेल की ते पाणी तर कधीच वाहून गेले आहे आणि आता तुमच्या समोर काहीतरी नवीन आहे. जर तुम्ही ते नवीन पाहिलेच नाही, त्यात हातही घातला नाही, तर तुम्ही त्याच्या ताजेपणाचा अनुभव कसा घेऊ शकाल? भूतकाळाबद्दल दुःखी झाल्याने काहीही मिळणार नाही, पण त्यातून शिकून पुढे गेल्याने जीवनात नवीन अनुभव मिळेल. आता कल्पना करा, तुम्ही एका खोलीत बसला आहात आणि ती संपूर्ण खोली जुन्या वस्तूंनी भरलेली आहे आणि तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाही, कारण प्रत्येक कोपरा कोणत्या तरी आठवणीने भरलेला आहे. तुम्ही त्या खोलीत आनंदी राहू शकाल का? कदाचित नाही, कारण हळूहळू ती जागा तुमच्यासाठी एक तुरुंग बनून जाईल.
जर तुम्ही तिथून बाहेर पडून नवीन ठिकाणी गेलात, नवीन गोष्टी आजमावून पाहिल्या, तर तुम्हाला जाणवेल की जग किती मोठे आणि सुंदर आहे. म्हणूनच आपण आपल्या जुन्या आठवणींचा आदर केला पाहिजे, पण त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ नये. आठवणी आपल्या अनुभवांचा भाग आहेत, पण त्या आपले संपूर्ण जीवन नाहीत. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की जर आपण आपल्या भूतकाळाला चिकटून राहिलो तर आपण आपले भविष्य घडवण्याची संधी गमावून बसू. पहा, सूर्य दररोज उगवतो, पण तो कालचा प्रकाश परत आणण्याचा प्रयत्न करत नाही. तो नवीन प्रकाश, नवीन ऊर्जा आणतो. जर सूर्यानेही असा विचार केला की काल जो प्रकाश दिला होता तोच पुरेसा आहे, तर जग प्रकाशमान होऊ शकेल का? नाही. सूर्याप्रमाणेच आपणही दररोज एका नवीन सकाळचे स्वागत केले पाहिजे. म्हणून आपल्या भूतकाळाचा आदर करा, त्यातून शिका, पण त्यात गुंतून राहू नका. जे घडून गेले ते पुस्तकाच्या वाचलेल्या पानासारखे आहे. त्याला पुन्हा लिहिणे शक्य नाही, पण पुढचे पान रिकामे आहे. त्यावर आपल्या अनुभवातून एक नवीन सुंदर कथा लिहा. जे घडून गेले ते एका चित्रासारखे आहे, ज्याला तुम्ही पाहू शकता पण बदलू शकत नाही. जे येणार आहे ते एका रिकाव्या कॅनव्हास सारखे आहे, ज्यावर तुम्ही तुमच्या मेहनतीने रंग भरू शकता. काही गोष्टी यासाठी निघून जातात जेणेकरून आयुष्य तुम्हाला काहीतरी अधिक चांगले देऊ शकेल. जे हरवले त्यावर रडू नका, जेणेकरून येणाऱ्या गोष्टींना तुम्ही जागा देऊ शकाल. धैर्य आणि मेहनतीवर तुमचा उद्या अवलंबून असेल. प्रत्येक शेवट हा एका नवीन सुरुवातीचा संकेत असतो. जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा दुसऱ्या दरवाजाच्या उघडण्याची वाट पाहावी लागते. फक्त धीर धरा आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जी गोष्ट हातातून निसटली तिला पकडण्यासाठी धावू नका. जर ती तुमची असती तर परत नक्की आली असती, आणि जर आली नाही तर समजा की तिचे जाणेच तुमच्यासाठी चांगले होते. जे हरवले त्याची मोजणी करू नका, कारण जे शिल्लक आहे तेच तुम्हाला प्रत्येक नव्या सकाळी पुढे जाण्याची ताकद देईल. कालच्या चुका एक नवीन आशा घेऊन येतात की त्या सुधारल्या जाव्यात आणि काहीतरी नवीन केले जावे. प्रत्येक सकाळ तुम्हाला एक संधी देते. जीवनाच्या नदीत जे निघून गेले ते लाटांसारखे होते, पण तुमचे भविष्य त्या किनाऱ्यावर उभे आहे जिथे तुमची नाव बांधलेली आहे. फक्त धीर धरा आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जी गोष्ट हातातून निसटली तिला पकडण्यासाठी धावू नका. जर ती तुमची असती तर परत नक्की आली असती, आणि जर आली नाही तर समजा की तिचे जाणेच तुमच्यासाठी चांगले होते. जे हरवले त्याची मोजणी करू नका, कारण जे शिल्लक आहे तेच तुम्हाला प्रत्येक नव्या सकाळी पुढे जाण्याची ताकद देईल. कालच्या चुका एक नवीन आशा घेऊन येतात की त्या सुधारल्या जाव्यात आणि काहीतरी नवीन केले जावे. प्रत्येक सकाळ तुम्हाला एक संधी देते. जीवनाच्या नदीत जे निघून गेले ते लाटांसारखे होते, पण तुमचे भविष्य त्या किनाऱ्यावर उभे आहे जिथे तुमची नाव बांधलेली आहे. फक्त धीर धरा आणि योग्य वेळेची प्रतीक्षा करा. जी गोष्ट हातातून निसटली तिला पकडण्यासाठी धावू नका. जर ती तुमची असती तर परत नक्की आली असती, आणि जर आली नाही तर समजा की तिचे जाणेच तुमच्यासाठी चांगले होते. जे हरवले त्याची मोजणी करू नका, कारण जे शिल्लक आहे तेच तुम्हाला प्रत्येक नव्या सकाळी पुढे जाण्याची ताकद देईल. कालच्या चुका एक नवीन आशा घेऊन येतात की त्या सुधारल्या जाव्यात आणि काहीतरी नवीन केले जावे. प्रत्येक सकाळ तुम्हाला एक संधी देते. जीवनाच्या नदीत जे निघून गेले ते लाटांसारखे होते, पण तुमचे भविष्य त्या किनाऱ्यावर उभे आहे जिथे तुमची नाव बांधलेली आहे. कधी कधी एखाद्या गोष्टीचे हातातून निसटणे ही हार नसते, तर या गोष्टीचा संकेत असतो की आता तुमच्या आयुष्यात काहीतरी अधिक चांगले येणार आहे. जे तुम्हाला सोडून गेले त्यांच्या मागे धावू नका, कारण जे खरोखरच तुमचे आहेत ते कितीही दूर गेले तरी एक दिवस परत नक्की येतील. जो रस्ता तुम्हाला ध्येयापर्यंत घेऊन गेला नाही तो सोडून द्या आणि नवीन रस्ता शोधा, कारण योग्य रस्ता नेहमी तोच असतो जो तुम्हाला पुढे नेत राहतो. जीवनातील ठेच तुम्हाला यासाठी लागते जेणेकरून तुम्ही स्वतःला पडण्यापासून वाचवायला शिकाल आणि मजबूतीने पुन्हा उभे राहाल. प्रत्येक अंधार या गोष्टीचा संकेत आहे की प्रकाश आजचा दूर नाही. जर आज कठीण काळ असेल तर समजा की उद्या नवीन आशा घेऊन येत आहे. हरवलेल्या गोष्टीची जागा नवीन गोष्टीने घेण्यासाठीच सूर्य मावळतो. जेव्हा झाडावरून जुनी पाने गळतात तेव्हाच नवीन कोंब फुटतात. जीवनही असेच आहे. ज्या गोष्टी तुम्हाला सुधारण्याची संधी देतात त्यांना स्वीकारा. ज्यांना तुमच्या सोबत राहायचे नाही त्यांना जाऊ द्या. दुःखी होऊ नका, कारण योग्य माणसे तुमच्या आयुष्यात योग्य वेळी सर्व काही घेऊन येतील. पतन म्हणजे शेवट नाही,
तर स्वतःला अधिक चांगले बनवण्याची एक संधी असते. कालच्या सावल्यांमध्ये अडकून जगण्याचा प्रयत्न करू नका, कारण जे येणार आहे ते तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते. कधी कधी हार यासाठी आवश्यक असते जेणेकरून तुम्ही विजयाची किंमत समजू शकाल. नाती, स्वप्ने, संधी जर काहीही सुटले तर समजा की आता तुमच्यासाठी काहीतरी वेगळे, काहीतरी मोठे वाट पाहत आहे. जर भूतकाळाने तुम्हाला वेदना दिली असेल तर येणारा काळ त्याच वेदनेला एका नवीन ताकदीत बदलेल. प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याचा एक मार्ग असतो. जर आज मार्ग दिसत नसेल तर थांबा, पण हार मानू नका. योग्य वेळी मार्ग स्वतः तुम्हाला बोलावील. जी वेळ निघून गेली तिला पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ कोणासाठीही थांबत नाही. भूतकाळ एक धडा होता ज्याने तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार बनवले आहे. येणारा उद्या तुमच्या धैर्याचे आणि मेहनतीचे बक्षीस असेल. फक्त आपली ऊर्जा पुढे जाण्यात लावा. हे खरे आहे की मागे वळून पाहिल्यावर काही नाती, काही संधी, काही स्वप्ने गमावल्याचे दुःख प्रत्येकाला जाणवते. पण हेही लक्षात ठेवा की प्रत्येक नुकसान तुम्हाला एका आणखी सुंदर वळणावर घेऊन जाते. जर कोणी तुम्हाला सोडून गेले, एखादे स्वप्न अपूर्ण राहिले, तर याचा अर्थ असा नाही की तुमचे आयुष्य संपले. याचा अर्थ असा आहे की आयुष्याने तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगले ठरवले आहे. तुम्ही कधी विचार केला आहे का की कधी कधी आपण त्या गोष्टींसाठी रडतो ज्या आपल्या हातातून निसटल्या, पण आपण हे विसरतो की कदाचित त्यांचे जाणेच आपल्यासाठी योग्य होते. जसे एक झाड जुनी पाने यासाठी गाळते जेणेकरून नवीन पाने उगवू शकतील, तसेच आयुष्यातून काही गोष्टी यासाठी निघून जातात जेणेकरून तुम्हाला नवीन संधी मिळू शकतील. प्रत्येक जाणारा दिवस तुम्हाला एक नवीन शिकवण देऊन जातो आणि प्रत्येक येणारा दिवस तुम्हाला एक नवीन आशा देतो. तुम्हाला काय हवे आहे हे तुम्ही निवडू शकता. भूतकाळाची आठवण करून मनाला दुःख देणे किंवा उद्यासाठी काहीतरी नवीन करण्यास तयार होणे. जगात ना दुःख कायम आहे, न आनंद, न अडचणी कायम आहेत, न संधी. म्हणून जेव्हा काही संपेल तेव्हा त्यावर रडू नका, तर येणाऱ्या शक्यतांकडे पहा. प्रत्येक शेवटासोबत एक नवीन सुरुवात जोडलेली असते आणि तुम्ही तिला कसे स्वीकारता यावर ते अवलंबून असते. तुम्ही तुमच्या भूतकाळातील दुःखांबद्दल विचार केला आहे का? ती नेहमी राहिली का? नाही, कारण वेळेने त्यांना पुसून टाकले. जे आज तुम्हाला त्रास देत आहे तेही वेळेसोबत धुसर होईल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा. जर तुमच्यात एखादी गोष्ट जाऊ देण्याचे धाडस नसेल तर आयुष्य तुम्हाला नेहमीच सर्वोत्तम गोष्टी देऊ शकणार नाही. ज्या गोष्टी आता तुमच्या नाहीत त्यांच्या मागे धावून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. आपण अनेकदा चांगले क्षण गमावूनही दुःखी होतो, हा विचार करून की आपण काहीतरी गमावले. पण आपण कधी विचार केला आहे का की आपण जे गमावले कदाचित ते आपल्याला बांधून ठेवत होते? त्याच्या जाण्याने तुम्हाला नवीन विचार करण्याची आणि नवीन मार्ग निवडण्याची मोकळीकही दिली आहे. प्रवास पूर्ण झाला नाही, नाती अपुरी राहिली, स्वप्ने पूर्ण होऊ शकली नाहीत, या गोष्टींबद्दल दुःख करू नका. हे सर्व तुम्हाला केवळ शिकवण्यासाठी होते, तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी होते. जे तुमच्या धैर्यामुळे आणि मेहनतीमुळे येईल तेच तुमचे खरे यश असेल. जर एखादी गोष्ट तुमची होती तर ती परत नक्की येईल, आणि जर आली नाही तर विश्वास ठेवा की तिचे जाणेच तुमच्यासाठी योग्य होते. कोणत्याही गोष्टीला जबरदस्तीने आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करू नका, कारण खऱ्या गोष्टी स्वतःहून आयुष्यात परत येतात. जीवन एका प्रवासासारखे आहे आणि प्रवासात काही माणसे, काही गोष्टी सुटतातच, पण तुमचा प्रवास तिथेच संपत नाही. पुढे नवीन रस्ते आहेत, नवीन माणसे आहेत, नवीन आशा आहेत. फक्त तुम्हाला न थांबता, न हारता चालत राहायचे आहे. कधीही काही गमावल्यावर दुःखी होऊ नका, तर हा विचार करा की त्याने तुम्हाला काय शिकवले. प्रत्येक तुटलेल्या स्वप्नाने तुम्हाला मजबूत बनवले आहे. प्रत्येक दुराव्याने तुम्हाला स्वतःवर अवलंबून राहायला शिकवले आहे. जे घडते ते स्वीकारा आणि पुढे जा. जर तुम्ही तुमच्या भूतकाळाला आठवून त्याला धरून राहिलात तर येणारा उद्या तुमच्या दारात उभा वाट पाहत राहील. नवीन शक्यतांना स्वीकारण्यासाठी जुने क्षण सोडणे आवश्यक असते. तुम्हाला मिळालेली प्रत्येक अडचण, प्रत्येक वेदना, प्रत्येक अपयश, एकतर तुम्ही त्यांना तुमच्यावर हावी होऊ द्या किंवा त्यातून शिकून आणखी मजबूत बना. जे निघून गेले आहे त्याला जाऊ द्या आणि जे येत आहे त्याचे स्वागत करा.
कधी कधी आयुष्य आपल्याला अशा कठीण वळणावर आणते जिथे वाटते की सर्व काही संपले, पण तिथूनच एक नवीन रस्ता उघडतो, एक नवीन प्रवास सुरू होतो. तर आपल्या गमावण्याच्या भावनेला विजयात बदलण्याची ताकद आपल्या आत निर्माण करा. जर आज तुम्ही दुःखी असाल तर लक्षात ठेवा की ही वेळही निघून जाईल. कितीही थंड रात्री आल्या तरी त्यानंतर सूर्य नक्कीच उगवतो. जीवनात तुम्ही ज्या काही अडचणी सोसल्या आहेत त्या तुम्हाला घडवण्यासाठी आल्या आहेत. तुमचा भूतकाळ तुम्हाला मजबूत करण्यासाठी आला होता. काल जे झाले ती तुमची ओळख नाही, तर तुमचा आज आणि तुमचा येणारा उद्या तुम्हाला परिभाषित करेल. जर तुम्ही तुमच्या भूतकाळाच्या अंधारात हरवून राहिलात तर तुमच्या येणाऱ्या उद्याचा प्रकाश पाहण्यापासून चुकाल. जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली असेल तर याचा अर्थ असा आहे की आता तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगले येणार आहे. प्रत्येक बदलामागे काहीतरी कारण असते आणि जे काही घडते ते आपल्याला एका नवीन अनुभवासाठी तयार करते. भूतकाळाला धरून ठेवल्याने भविष्याचे मार्ग उघडत नाहीत. जर तुम्हाला खरोखरच पुढे जायचे असेल तर भूतकाळापासून स्वतःला मुक्त करा. आयुष्य तुम्हाला दररोज एक नवीन संधी देते. तिला ओळखणे ही तुमची स्वतःची जबाबदारी आहे. कालच्या सावलीत जगू नका, कारण जोपर्यंत तुम्ही मागे पाहत राहाल तोपर्यंत पुढे चालताना संधी तुमच्या समोर असूनही तुम्ही त्यांना पाहू शकणार नाही. जे निघून गेले तो तुमच्या आयुष्याचा फक्त एक अध्याय होता, संपूर्ण पुस्तक नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतः हे मान्य करत नाही की जे झाले ते तुमच्या भल्यासाठी झाले, तोपर्यंत तुम्ही तुमचे चांगले क्षण अनुभवू शकणार नाही. प्रत्येक हरवलेली गोष्ट, प्रत्येक बदल हा एका नवीन सुरुवातीचा संकेत आहे. जसे झाडावरून जुनी पाने गळून नवीन पानांना जागा देतात, तसेच आयुष्य ही जुन्या मार्गांपासून तुम्हाला मुक्त करून नवीन संधींकडे घेऊन जाते. विश्वास ठेवा की जे काही घडते ते चांगल्यासाठीच घडते. अनेकदा आपण त्या गोष्टी मिळवण्याचा हट्ट करतो जे आपल्यासाठी बनलेल्याच नसतात, आणि या हट्टात आपण त्या मौल्यवान गोष्टीही गमावून बसतो ज्या आपल्या नशिबात होत्या. जाऊ द्यायला शिका, कारण जे तुमचे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. जर तुम्ही तुमच्या भूतकाळातील वेदनांना धरून राहिलात तर तुमचा वर्तमानही तुमच्या हातातून निसटून जाईल. पुढे जाण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही ती ओझी तुमच्या मनातून उतरवून टाका जी आता तुमच्या कोणत्याही कामाची नाहीत. कधी कधी आपल्या सर्वात मोठ्या चुकाच आपल्या सर्वात मोठे शिक्षक बनतात. जे घडून गेले त्याला घाबरू नका, तर त्यातून शिका, कारण तेच तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवेल आणि येणाऱ्या क्षणांसाठी तयार करेल. दुःखी होऊ नका की तुम्ही काहीतरी गमावले. आनंदी राहा की तुम्हाला शिकण्याची आणि पुढे जाण्याची संधी अजूनही मिळाली आहे. काहीतरी गमावल्यानंतरच मिळण्याचे महत्त्व कळते आणि प्रत्येक शेवटानंतर एक नवीन सुरुवात होते. जर कोणी तुम्हाला सोडून गेले, एखादे स्वप्न तुटले, तर असा विचार करू नका की आयुष्याने तुमच्यासोबत अन्याय केला. असा विचार करा की आता तुम्हाला काहीतरी अधिक चांगले मिळेल आणि तुमचे नशीब काहीतरी आणखी चांगले लिहित आहे. काही रस्ते यासाठी बंद वाटतात कारण आपण चुकीच्या दरवाज्यावर थाप मारत असतो. जे निघून गेले त्याला जाऊ द्या आणि आपली नजर त्या नवीन दरवाज्यांवर ठेवा जे तुमच्यासाठी उघडत आहेत. कधी कधी आपल्या सर्वात मोठ्या अडचणीच आपल्याला सर्वात मोठ्या संधींपर्यंत घेऊन जातात. जर एखादी गोष्ट हातातून विसटली असेल तर याचा अर्थ आहे की तुमच्यासाठी कुठेतरी दुसरीकडे काहीतरी वेगळे वाट पाहत आहे. भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींना वारंवार आठवणे म्हणजे एका जुन्या पुस्तकाला वारंवार वाचण्यासारखे आहे आणि ही अपेक्षा करणे की त्यात एखादे नवीन पान जोडले जाईल. जर काहीतरी नवीन पाहायचे असेल तर नवीन पुस्तक वाचावे लागेल, नवीन वाट धरावी लागेल. जे हरवले त्याला पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न करू नका, कारण जे तुमचे होते ते कधीच हरवणार नाही आणि जे निघून गेले ते तुमच्यासाठी होतेच नाही. विश्वास ठेवा, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते आपल्या वेळेवर तुम्हाला नक्की मिळेल. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या जवळच्या व्यक्तीला गमावण्यास घाबरतो, पण खरा ज्ञानी तोच आहे जो हे जाणतो की गोष्टी गमावण्यापूर्वी त्यांना जाऊ देणे आवश्यक आहे. ज्या गोष्टी तुमच्या हातातून निसटत आहेत त्यांना घट्ट पकडण्याऐवजी जाऊ द्या, कारण जे तुमचे आहे ते परत नक्की येईल. जगात सर्व काही बदलेल, परिस्थिती, माणसे, स्वप्ने, संधी, पण एक गोष्ट जी कधीच बदलत नाही ती म्हणजे तुमची स्वतःची शक्ती. जर तुम्ही स्वतःला सांभाळू शकलात तर तुम्हाला कोणीही तोडू शकत नाही.
कधी कधी आपण त्या दरवाज्यांवर उभे राहतो जे कायमचे बंद झाले आहेत आणि हे विसरतो की बरोबर मागे एक नवीन दरवाजा उघडला आहे. मागे पाहू नका, आयुष्य नवीन शक्यतांसह तुमची वाट पाहत आहे. जी गोष्ट तुमच्या नशिबात आहे ती उशिरा का होईना तुमच्यापर्यंत पोहोचेलच, आणि जी तुमची नाही ती कोणत्याही परिस्थितीत तुमच्या जवळ टिकणार नाही. म्हणून निराश होऊ नका, आपली मेहनत आणि धैर्य कायम ठेवा. जर आयुष्याने तुम्हाला पाडले असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही हरलात. याचा अर्थ आहे की आता तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक मजबूतीने उठायचे आहे. कारण पडणे हा शेवट नाही तर शिकण्याची सुरुवात असते. जोपर्यंत माणूस गेलेल्या क्षणांमध्ये अडकून राहतो तितकाच तो आपले भविष्य गमावत जातो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे येणारे दिवस सोनेरी असावेत तर तुमच्या गेलेल्या कालाला जाऊ द्या. जर एखादे स्वप्न पूर्ण झाले नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. कदाचित त्या स्वप्नापेक्षाही मोठे काहीतरी तुमच्या नशिबात लिहिलेले असेल. विश्वास ठेवा, तुम्ही जितका विचार करता त्यापेक्षा कितीतरी चांगले तुमच्यासाठी जपून ठेवले आहे. जी गोष्ट आज तुम्हाला वेदना देत आहे ती वेळेसोबत तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. फक्त धीर धरा आणि विश्वास ठेवा. जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच घडत आहे. कधी कधी हरवणे हीच योग्य मार्ग दाखवण्याची किल्ली बनते. जी गोष्ट हातातून निघून गेली ती शेवट नाही तर तुमच्या प्रवासाचे एक नवीन वळण आहे, जे तुम्हाला तिथे घेऊन जाईल जिथे तुम्ही खरोखरच जगण्यास पात्र आहात. प्रत्येक अपूर्ण स्वप्न, प्रत्येक अपूर्ण नाते, प्रत्येक तुटलेला विश्वास फक्त हे आठवण करून देण्यासाठी येतो की जीवनात काहीही कायमस्वरूपी नाही, पण जे सत्य आहे ते परत नक्की येते. आपल्या आजला गेलेल्या कालच्या साखळ्यांनी बांधू नका. जर तुम्ही तुमच्या मागील चुकांना धरून राहिलात तर नवीन संधी तुमच्याजवळ येऊनही परत जातील. प्रत्येक वेदना, प्रत्येक त्रास, प्रत्येक दुरावा फक्त या गोष्टीचा संकेत आहे की तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगले लिहिले आहे. आपल्या नशिबावर विश्वास ठेवा. जो रस्ता तुमच्यासाठी बनला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचेलच. जर तुमच्या आयुष्यातून कोणी निघून गेले तर याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे काहीच उरले नाही. कधी कधी कोणाच्या जाण्यानेच आपल्याला स्वतःला मिळवण्याची संधी मिळते. प्रत्येक चूक फक्त एक धडा आहे, हार नाही. जर तुम्ही काही गमावले असेल तर याचा अर्थ आहे की आता तुम्हाला काहीतरी नवीन मिळवायचे आहे. आपले हात रिकामे ठेवा जेणेकरून त्यात नवीन गोष्टी येऊ शकतील. कधी कधी देव आपल्याला एखाद्या गोष्टीपासून यासाठी दूर करतात जेणेकरून आपण समजू शकू की ती गोष्ट आपल्यासाठी बनलेलीच नव्हती. जे हृदय तोडून गेले त्याला जाऊ द्या, जेणेकरून तो तुमच्याशी जुळू शकेल जो तुमच्यासाठी बनला आहे. जी वेदना आज तुम्हाला मिळण्यासाठी बनली आहे तीच वेदना एक दिवस तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. जो आज शेवट वाटत आहे तोच उद्या एक नवीन सुरुवात असेल. फक्त धीर धरा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. नेहमी असा विचार करू नका की तुम्ही काय गमावले, तर हे पहा की आता तुमच्याकडे करण्यासाठी कोणती संधी आहे. जे निघून गेले त्याला जाऊ द्या, कारण तो आता तुमच्या आयुष्याचा भाग नाही. कधी कधी आपण पूर्ण ताकदीने एखाद्या गोष्टीला वाचवण्याचा प्रयत्न करतो, पण तरीही ती निघून जाते. हे सांगण्यासाठी की हा जीवनाचा मार्ग आहे की आता तुमच्यासाठी काहीतरी अधिक चांगले लिहिले आहे. जो निघून गेला त्याने आपली कथा पूर्ण केली, पण तुमची कथा अजून बाकी आहे आणि तुमच्या पुस्तकातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा बाकी आहे. जर कोणी तुम्हाला सोडून गेले तर याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमी होते. याचा अर्थ आहे की तुमच्यासाठी कोणीतरी दुसरे येत आहे ज्याला तुमची किंमत कळेल. जर एखादे स्वप्न तुटले असेल तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वप्ने पाहणे सोडून द्यावे. कदाचित तुमचे स्वप्न लहान होते आणि तुमच्या नशिबाने तुमच्यासाठी काहीतरी मोठे लिहिले आहे. स्वतःला वेदना देणे बंद करा, कारण जे व्हायचे होते ते घडून गेले आहे. आता तुमच्या समोर फक्त एकच मार्ग आहे, पुढे जाणे आणि नवीन शक्यतांना स्वीकारणे. प्रत्येक रात्रीनंतर सकाळ नक्कीच येते, प्रत्येक पानगळीनंतर बहर नक्कीच येतो आणि प्रत्येक दुराव्यानंतर एक नवीन नाते नक्कीच येईल. विश्वास ठेवा, वेळ बदलते.
जर कोणी तुमच्या सोबत नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही एकटे आहात. याचा अर्थ आहे की आता तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी मिळाली आहे आणि हीच कधी कधी आपली सर्वात मोठी ताकद असते. सर्वात मोठी भीती आपल्याला सर्वात मोठ्या यशाकडे घेऊन जाते. जो तुमच्यापासून दूर गेला तो तुम्हाला थांबवण्यासाठी नाही तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी तयार करण्यासाठी गेला आहे. जोपर्यंत तुम्ही जुन्या जखमांना कुरवाळत राहाल तोपर्यंत नवीन फुले फुलणार नाहीत. जे निघून गेले त्याला विसरून पुढे जा, कारण आयुष्याने तुमच्यासाठी खूप काही जपून ठेवले आहे. प्रत्येक माणसाला गमावण्याची भीती असते, पण खरा माणूस तोच आहे जो जाणतो की जाऊ देण्यातही एक सौंदर्य आहे, कारण जो तुमच्यासाठी बनला आहे तो परत नक्कीच येईल. लक्षात ठेवा, कोणतीही वेदना कायम राहत नाही. वेळेसोबत सर्व काही बदलते आणि एक दिवस तुम्हीही मागे वळून पाहाल आणि हसाल की जे झाले ते तुमच्या भल्यासाठीच झाले होते. कोणाचे निघून जाणे हे सांगत नाही की तुमचे आयुष्य थांबले आहे. जो निघून गेला त्याने एक कथा संपवली होती, पण तुमच्या पुस्तकातील सर्वोत्तम पाने अजून लिहिली जायची बाकी आहेत. जर एखादे नाते संपले तर याचा अर्थ असा नाही की प्रेम संपले. कधी कधी ब्रह्मांड ते देण्याची तयारी करत असते जे खरोखरच तुमच्यासाठी बनलेले आहे. भूतकाळाला धरून ठेवू नका, सर्व वेदनांना जाऊ द्या. कोणीतरी तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आले होते, शिकवून निघून गेले. असा विचार करू नका की तुम्ही काय गमावले, तर हे पहा की तुम्ही त्यातून काय शिकलात. जो तुम्हाला सोडून गेला तो तुमच्या नशिबाचा भाग नव्हता. त्याच्या आठवणींना आपले नशीब बनवू नका. जो तुमच्यासाठी बनला आहे त्याला गमावले जाऊ शकत नाही. आयुष्यात काहीही कायम नाही, ना आनंद ना दुःख. म्हणून जे निघून गेले त्याला शुभेच्छा द्या आणि जे येत आहे त्याचे स्वागत करा. जर कोणी तुमच्या आयुष्यात फक्त एक अध्याय बनून आले होते तर त्याला संपूर्ण पुस्तक बनवण्याचा प्रयत्न करू नका. काही लोक फक्त शिकवण्यासाठी येतात. ज्या गोष्टी जुन्या झाल्या आहेत, ज्या तुमच्यासोबत राहण्यासाठी बनलेल्या नाहीत, त्यांना जितके चिकटून राहाल तितकेच नवीन संधींपासून दूर राहाल. जर काहीतरी नवीन हवे असेल तर जुन्या गोष्टींना सोडायला शिका. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीला जाऊ देऊ इच्छित नाही, पण देव आपल्याला त्यांपासून दूर करतात, कारण त्यांना माहित असते की ते आपल्यासाठी योग्य नव्हते. जो तुम्हाला सोडून गेला त्याला पकडण्याचा प्रयत्न करू नका. जर तो तुमच्यासाठी बनला होता तर परत येईल, आणि जर नाही तर त्याच्या जागी काहीतरी अधिक चांगले येईल. गेलेल्या कालच्या आठवणीत अडकून आपला आज वाया घालवू नका. जे घडून गेले ते परत येणार नाही, पण जे येणार आहे ते तुमचे नशीब बदलू शकते. जर एखादे नाते तुमच्या आत्म्याला दुखावत होते तर त्याचे संपणेच बरे होते. आयुष्यातून गोष्टी यासाठी निघून जातात जेणेकरून अधिक चांगल्या गोष्टी येऊ शकतील. कधी कधी आपल्याला गमवावे लागते जेणेकरून आपण मिळवण्याचा मार्ग उघडू शकू. जो तुमच्यापासून दूर गेला त्याने तुमचे हात रिकामे केले, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी काहीतरी नवीन पकडू शकाल. प्रत्येक तुटणारे नाते एक नवीन संधी घेऊन येते. असा विचार करू नका की तुम्ही काय गमावले, तर हे पहा की आता तुम्ही काय मिळवू शकता. जे जायचे होते ते गेले. आता प्रश्न हा नाही की तुम्ही काय गमावले, तर हा की आता तुम्ही कोणत्या रस्त्यावर जाऊ इच्छिता. वेळ नेहमी तुमच्या आयुष्याला एक नवीन मार्ग देते. तो तुमच्या प्रवासाचा शेवट नव्हता, तर एका नवीन अध्यायाची सुरुवात होती. जे घडून गेले त्याबद्दल दुःख करणे बंद करा. वेळ परत येणार नाही, पण जर तुम्ही पुढे जात राहिलात तर नवीन आनंद तुमची वाट पाहत आहे.